हे बघा, सगळ्या प्रेक्षकांनी जागेवर उभं राहायचंय. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. शुभम भैया चषक 2025 अंबाजोगाईच्या अंतिम सामने अगोदर बावन्न सेकंदाचं राष्ट्रगीत इथे घेतलं जाईल. प्रत्येक खेळाडूने आपल्या कॅप काढायच्या आहेत. प्रेक्षकांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय. प्रेक्षकांनी सुद्धा डोक्यातल्या कॅप काढायच्या आहेत. आपण राष्ट्रगीत घेऊया आणि त्यानंतर टॉस केला जाईल मान्यवरांच्या हस्ते. आपले डीजे ऑपरेटर कुठे? डीजे ऑपरेटर, राष्ट्रगीत लावायचंय. एक सेकंद डाउनलोड करून घेतो आणि मग लावतो, कारण की ॲड नको याला मध्ये. झालंय डाउनलोड झालंय. सर्व प्रेक्षकांनी जागेवर उभं राहायचंय. सर्व प्रेक्षक आपापल्या जागेवर जिथे असाल तिथे उभे राहायचंय. डोक्यातले कॅप काढायचे. राष्ट्रगीताच्या सन्मानामध्ये आपण सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय आणि राष्ट्रगीत इथे घेतलं जाईल. त्यानंतर टॉस होईल. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. चला आपण टॉस घेऊया मान्यवरांच्या हस्ते. तर इथे टॉस मैदानात होतोय. शुभम भैया ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या स्पर्धेचं आपण आयोजन केलंय, त्या स्पर्धेचे बक्षीस दाते यांचा टॉस इथे केला जातोय. टॉस इथे झालाय. कोणी जिंकलाय टॉस? फ्रेंड्स आणि
किंग स्टार या दोन संघांमध्ये हा टॉस झालाय. निर्णय काय आहे नक्कीच चला लगेच सामना सुरू करायचा आहे. टॉसचा निर्णय कळवायचा आहे. फ्रेंड्स क्लब संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. स्कोरर रेडी. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं टायमर ठीक आहे. टायमर या ठिकाणी दिला जाईल. 40 मिनिटाचा अवधी बघा एका सत्रासाठी. पुढील 80 मिनिटामध्ये आपल्याला या स्पर्धेचा जेता संघ क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. या ठिकाणी दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला या ठिकाणी फ्रेंड्स 11 अंबाजोगाई संघानं. त्याचे परिणाम म्हणजे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज बघायला मिळत आहेत किंग स्टार 11 संघाचे. तिसरं षटक प्रगतीवर असताना धावफलकावर 1 बाद 45 धावा धावफलकावर आहे. तर मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स 11 संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज विष्णू पंत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बैठक फटका आलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. 1 बाउन्स येतोय या ठिकाणी चौकार. तमाम क्रीडा रसिकांसह या ठिकाणी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला विराजमान सर्व मान्यवर जे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सर्व बक्षीसदाते आहेत, सर्व संघ मालक या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व आयोजक आणि नियोजक या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत.
बघूया. मॅच इज ऑन आहे. प्रथम फलंदाजी आलेली आहे. विजयाची खूणगाठ या ठिकाणी बांधून दोन्ही संघ उपस्थित आहेत एकमेकाच्या विरोधामध्ये. या ठिकाणी फ्रेंड्स संघाने सकाळ सत्रामध्ये एकतर्फी विजय मिळवला. काय किंगस्टार संघ या सामन्यामध्ये त्यांना फाईट देईल? चांगला चेंडू थेट यार्कर आपण त्या ठिकाणी बघितला आणि लेग बाईटच्या माध्यमामध्ये आपण बघतो एक सिंगल पूर्ण केल्या गेली. धावफलकावर अर्धशतक झळकावलं गेलं आणि क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघायला मिळतोय. लखपती करणारी स्पर्धा, अर्ध्या लाखाच्या पारितोषिकानं सजलेली स्पर्धा आणि त्यासह एक सुवर्ण चषक, ज्या चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. विष्णू पंत यांच्या विरोधामध्ये यावेळेस सोहेल बेग. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेनं माकेळलाय. धमाकेदार फटका आणि मिळवतोय 6 धावा. षटकार. अब तक 56 धावा मागतोय या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 फलंदाज, एकीकडे सोहेल बेग, एकीकडे नितीन मुंडे. एक मोठं स्वप्न पाहून आपण या मैदानात आलो आणि स्वप्नपूर्तीपासून काहीही मिनिटे आपण दूर आहोत. लॉंग ऑन कडे खेळलेला फटका, मात्र एक सिंगल आणि निश्चित या ठिकाणी षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर 57 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. पहिल्या सत्रात फलंदाजी करताना किंगस्टार 11 अंबाजोगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंड्स 11 अंबाजोगाई संघ. एकीकडे संकेत जाधव यांच्या मालकी हक्काचा संघ बघायला मिळतोय फ्रेंड्स 11, तर त्यांच्या विरोधामध्ये अर्शद खान आणि विलास राठोड यांच्या मालकी हक्काचा किंगस्टार 11 अंबाजोगाई संघ. परतफेड करायची आहे. माफ करा, अर्शद शेख आहे. चला, यावेळेस पूल केलाय. गोलंदाजाला आसमान दाखवलं गेलं आणि सचिन उपाडे यांचं भव्य दिव्य स्वागत. षटकारानं प्रारंभ झालेला. इरादा पक्का आणि या ठिकाणी पहिला छक्का या षटकातील आला गेला. 63 धावा धावफलकावर आहे. कल करो सो आज, आज करो सो अभी. पुढचा चेंडू आहे. याही वेळेस रिवर्सचा प्रयत्न राहिला. चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. या फटक्यासाठी प्रोटेक्शन आहे आणि या ठिकाणी संघ मालकच म्हणता येईल आदरणीय जुनेदभाई शेख यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालं. साहेबांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू आहे. हो, दिशा बदलणारा चेंडू राहिलाय. अतिशय सुंदर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतायत सचिन उपाडे. संघनायकांचा जर विचार केला तर या ठिकाणी अशफाक सय्यद संघनायक फ्रेंड्स 11 अंबाजोगाई आणि त्यांच्या विरोधामध्ये सचिन मुंडे संघनायक मात्र आपल्याला किंगस्टार संघाचे बघायला मिळत आहेत. आज संघनायकांची सुद्धा परीक्षा आहे. याही वेळेत चेंडू चांगला राहिलाय. आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न, शपल लाईनवर उभे होते, चेंडूच्या अँगलमध्ये आले नाही, दूरवर राहिले आणि एक धाव घेत आपण बघतोय स्ट्राईक रोटेट केल्या गेली. 65 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4. पुढचा चेंडू सचिन यांचा. याही वेळेस कमालीचा शानदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी गोलंदाजी. निर्धाव चेंडूची नोंद मात्र केल्या गेली. कल करो सो आज, आज करो सो अभी.
कारण आज जर तुम्ही हा विक्रम केला नाही तर तुम्हाला 1 वर्ष वाट बघावी लागेल आणि आपल्याला शुभम भैया चौधरी यांच्या पुढच्या वाढदिवसाची वाट मात्र बघावी लागेल. चला जाऊ मैदानात. रिबाजचा प्रयत्न राहिलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. नरेश चव्हाण त्या ठिकाणी आहे म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलंच होणार आणि चांगलं क्षेत्ररक्षण चांगला रिटर्न. 1 धाव घेऊया, पुढे जाऊया. 4 षटकं संपली, 1 बाद, 66 धावा धावपळकावर. गोलंदाजीमध्ये होणारा बदल बघा. मैदानाच्या आतमध्ये नरेश चव्हाण आयकॉन आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आयकॉन सोहेल बेग. द बॅटल ऑफ आयकॉन्स. लॉरफुल टॉच कनेक्शन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा रेषा पार करतोय लाईक अ बुलेट. इलेक्ट्रिक चौकार. 4 धावा, 70 धावा धावपळकावर. षटक क्रमांक 5चा शुभारंभ झाला. सोहेल बेग एकीकडे नितीन मुंडे ब्रँड. आज ब्रँड चमकणार हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला. लढायचंय, जिंकायचंय. विजयाची परंपरा आज जिवंत राखायची आहे. ट्रायू चांगला केला यावेळेस. इनफिल्डला क्लिअर केलं आणि विष्णू पंचा मस्तकवर दस्तक देत चेंडू जातोय सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. 74 धावा धावपळकावर. लागोपाठच्या माध्यमामध्ये आलेले 2 खणखणीत चौकार. फलंदाजाचा उत्साह वाढवणारे चौकार. तर गोलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज राहायचंय, पुनरागमन करायचंय, लढायचंय, झुंजायचंय, जिंकायचंय. याही वेळेस चेंडू उडवलेला आहे. उबेडलाला दूरवर राहिलेत. चौकारांची हेड्रिक. मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल. सोहेल बेग ऑन फायर. 78 धावा धावपळकावर. या ठिकाणी आदरणीय ठीक आहे पारितोषिक येते. चला जाऊया मैदानात. नाही यावेळेस सर्व मान्यवरांना मान वंदना देणारा हा षटकार आहे. सर्व बक्षीसदात्यांना सलामी देणारा षटकार आहे. 3 चौकार, 1 षटकार आणि या ठिकाणी सोहेल बेग आणि नितीन मुंडे यांच्या अर्धशतकासाठी संघमालक ॲडव्होकेट अर्शदभाई शेख यांच्या वतीनं प्रत्येकी 1,000 रुपये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस. याही वेळेस चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 3 चौकार, 2 षटकार. नॉन स्टॉप फलंदाजी. डीजे इज ऑन. शंकर महाराज फुटवेअरचे मालक अशोकजी गंगणे साहेबांचं आगमन आणि त्यांचं स्वागत आहे. विचार करावा लागला पाहिजे. त्या ठिकाणी टीम मीटिंग झाली. 90 धावा धावपळकावर आहे. थोड्याशा आठवणी ताज्या झाल्या. सकाळ सत्रामध्ये 145 धावा फ्रेंड्सनं बनवलं होतं. किंगस्टार किती बनवणार हे बघायचंय. पुला खालून पाणी गेलंय. हम देखते ही रह गए और ये क्या हो गया. आणि वेगवान अर्धशतक. पण नक्कीच या ठिकाणी अशफाक सय्यद यांच्या विक्रमाची बरोबरी केली. 15 चेंडू आणि 51 धावा. सोहेल बेग अर्धशतक पूर्ण करतोय. आणि नक्कीच या ठिकाणी संघ मालक आदरणीय ॲडव्होकेट अर्शदजी शेख साहेब यांचं जे 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं
ते पाकिट मात्र त्यांच्या खिशात गेलेलं आहे. म्हणजे आत्ता नाही परंतु नंतर. 5 षटकं संपली. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये विश्रांतीचा काळ असेल. 2च मिनिटाचा ब्रेक आहे बरं का. 120 सेकंदामध्ये. नक्कीच धन्यवाद. हा बक्षिसात वाढ आहे बघा. सोहेल बेग यांनी जर या मैदानात शतक केलं तर त्यांना तब्बल 5001 रुपयांचं पारितोषिक आहे. अर्थात हे पारितोषिक देखील संघमालक ॲडव्होकेट अर्षद शेख साहेबांच्या वतीनं दिलं जाईल. आणि 5051 रुपये ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय त्यांच्या वतीनं अर्थात शुभम भैया चौधरी यांच्या वतीनं यावेळेस लॉंग लेगच्या दिशेनं फटकाय. क्षेत्ररक्षकांना सांगितलं गेलंय हिलामत इलेक्ट्रिक चौकार. या ठिकाणी नितीन मुंडे शो चालू झालेला आहे. आकावर आहे. नितीन मुंडे यांच्या अर्धशतकासाठी देखील ॲडव्होकेट अर्षदभाई शेख यांच्या वतीनं 1000 रुपये आहे. षटक क्रमांक 6. लॉर्ड फुलटॉस फायदा उचललेला नाहीये. स्वतःवर नाराज आहे. परंतु गोलंदाजाचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे. मागील षटकामध्ये खूप धावा खर्च झालेला आहे. सचिन उपाडे यांना कमबॅक करावा लागणार आहे. आणि नक्कीच विष्णू पंत त्यांना मार्गदर्शन करतायत. हे एक चांगलं चित्र आहे बघा. सचिन तयार आहे. पुढचा चेंडू याही वेळेस बीट केलाय. सिंगलचा प्रयत्न राहिला मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या माध्यमामध्ये एक धाव घेऊन जाऊ आणि धाव फलकावर बघता बघता 99 धावा लागल्या आणि शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे किंग स्टार अंबाजोगाई संघ. सचिन उपाडे रेडी टू बॉल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. सोहेल बेग यांच्यासाठी कोणता फटका होता बघा. यावेळेस पुढे सरसावले. चेंडूचा अंदाज घेतला परंतु चेंडू बॅटीवर आलेला नाहीये. एक धाव बघतोय आपण या ठिकाणी पूर्ण झाली. 100 धावा पूर्ण. किंग स्टार अंबाजोगाई संघ. षटक क्रमांक 6. नितीन मुंडे स्ट्राईकवर. हा यावेळेस मात्र हा सेकंड सपोर्ट लाईन मला वाटतं वाईटची घोषणा केलेली आहे पंचांनी. एका धावेचा लाभ घेत आपण पुढे जातो. 101 धावा धाव फलकावर आहे. भरपूर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांचं स्वागत आहे. सचिन तयार आहे. पुढचा चेंडू यावेळेस पुल केलाय. चेंडू गोईंग 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 गॉन आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. 107 धावा. चांगली फलंदाजी. ज्या वेळेस नितीन मुंडे आणि सोहेल बेग मैदानात उभे राहिलेले धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. हा पाऊस आता रोखावा लागणार आहे. समोर मारलेला आहे आणि यावेळेस दूरवर मारलेला आहे. खूप मोठा षटकार. 6 षटकं संपली. 113 धावा धावफलकावर आणि एक फलंदाज बाद आहे. सर्वांचं स्वागत आहे बघा. शाळेचे विद्यार्थी देखील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांसह त्या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षकांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आज क्रीडा रसिकांसाठी एक मोठी बेजवानी आहे. संपूर्ण जगाला भुरळ घालणारा खेळ तो खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आणि या क्रिकेटच्या खेळाचं थोडंसं वारं आज अंबाजोगाई नगरीमध्ये घोंघवत आहे. याचं श्रेय विशाल भैया चाटे व गोटू दादा चाटकर मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना आणि या स्पर्धेचे दाते म्हणजे शुभम भैया चौधरी साहेबांना नक्कीच आहे. जाऊया मैदानात. ओमकार आलेला आहे.
समालोचन कक्षाला मानवंदना दिली. 1 बाउन्स, चेंडू सीमा पार. खणखणीत चौकारानं स्वागत केलंय ओंकारचं. 117 धावा. समोरासमोर केली फाईट. विरोधकांची हवा टाईट. पहिलाच चौकार. 117 धावा. पुढचा चेंडू असेल. अकोटप्प्याचा चेंडू उडवलाय. चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 4 के बाद 6 षटकार 6 धावा. 123 धावा झालेले. सकाळच्या आठवणी ताज्या झालेल्या. तो पराभव अजून मैदानात आहे, मनात आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना मात्र यावेळेस किंग स्टार संघानं मोठा खेळ केलाय. यावेळेस स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. आणि याही वेळेस पंचांची हात आकाशाकडे. येतोय 6 धावा षटकार. 129 धावा धावपळकावर आहे. एकीकडे 16 चेंडूंमध्ये 45 धावा नितीन मुंडे, तर 19 चेंडू आणि 68 धावा सोहेल बेग, ज्यांच्या शतकासाठी तब्बल 5,001 रुपयांचं पारितोषिक आहे संघ मालकाच्या वतीनं. आणि शुभम भैयांच्या वतीनं देखील 5,051 रुपये आहेत. ओ हो, रुकना मना है. क्रिकेट राजा म्हणजे थकला तो संपला. बिग ब्लास्ट षटकार. समोर आलेला चेंडू समोरच ठोकलाय. षटकार त्या ठिकाणी घेतलाय. षटकारांची हॅड्रिक. 135 धावा धावपळकावर. पुढचा चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू होता. लेग साइडच्या दिशेनं बघतोय आपण. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा थोडासा संपर्क. 1 धाव घेऊ आणि आपण पुढे जाऊ. 136 धावा धावपळकावर. षटक क्रमांक 7 शेवटचा चेंडू. अगोदरच्या 4 चेंडूंमध्ये 3 षटकार 1 चौकार. 5व्या चेंडूवर सिंगल. ओमकार कराड शेवटचा चेंडू. फुलटॉस. नितीन मुंडे सुद्धा थांबणार नाहीये. गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्यात. षटकारानं शेवट झाला. 7 षटकांची समाप्ती. 142 धावा धावपळकावर. आणि या ठिकाणी नितीन मुंडे यांचं देखील अर्धशतक पूर्ण झालं. आणि 1,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या खात्यात देखील जमा होईल. एकशे 142 धावा आहे. नितीन मुंडे 17 चेंडूंमध्ये 51 धावा आणि सोहेल बेग 21 चेंडूंमध्ये 75 धावा. बघूया. चेंडू निघालाय. विष्णू पंत यांचं वेलकम केलंय. आइये, आपका स्वागत है. षटकार. तब्बल षटकासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. संघ मालक 5,001 रुपये. आणि या स्पर्धेचे सर्व शुभम भैया चौधरी यांच्या वतीनं 5,000 रुपये. 10,000 रुपयांचं षटक आहे. ओ दिशा से भटके तो मिलेंगे फटके. दूसरा षटकार. सोहेल बेग. रुकना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. धावांचा धो धो पाऊस. 154 धावा. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं. हमसे है जमाना, हम जमाने से नहीं. सोहेल बेग स्पर्धेचा सर्वात मोठं धावफलक उभं राहिले. 154 धावा. पुन्हा एकदा चेंडूला उंची. ओ काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी आहे. षटकारांची हॅड्रिक.
160 धावा आणि 93 धावेंवर सोहेल बेग. 3 चेंडू शिल्लक आहे. 7 धावा शतकापासून दूर. सोहेल बेग 10,000 रुपयांचं शतक. हो 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 हो, काय शब्द कमी पडले बघा. न भूतो न भविष्यती. 99 धावांवर सोहेल बेग. 166 धावा झालेला आहे आणि 1 धाव 10,000 रुपयाची बघा. आता जर 1 धाव पूर्ण झाली तर ती 10,000 रुपयांची धाव आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज. 4 षटकार आलेले आहेत. काय घडेल? टाळ्या. या स्पर्धेतील निर्विवाद शतक, स्टँडिंग ओशन, 100 धावा पूर्ण करणारा या स्पर्धेतील एकमेव सितारा, अंबाजोगाईचा तारा सोहेल बेग. 26 चेंडूंमध्ये 100 धावा. बॅटीची काढा घेतोय. सिंगल या ठिकाणी पूर्ण करतील दोन्ही फलंदाजांसाठी. आता एकदा जोरदार टाळ्या बघा. 2 धावा पूर्ण. काय फलंदाजी झाली. अशफाक सय्यद यांचा हा निर्णय आतापर्यंत चुकला असं म्हणू शकतो. अर्थात धावांचा पाठलाग बाकी आहे. सोहेल बेग आपण इकडे यायचंय. नितीन मुंडे. ओ नितीन मुंडे, सोहेल बेग तुम्ही तुमचं पारितोषिक घेऊन जा अनुक्रमे. आताच घेऊन जा म्हणतात. बरं नंतर या, काय अडचण नाही. हा मुलगा आला, याचं पहा बघा काय. हा मुलगा आलेला आहे. श्लोक भैया परदेशी यांचं हार्दिक स्वागत. 2 धावा आहे. जिंकण्यासाठी बनवायचे आहे फक्त 170 धावा. सतीश दादा गंजेवार यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सर्व बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत, मनापासून मनापर्यंत. या ठिकाणी सर्वांचं स्वागत आणि या स्पर्धेतील सुवर्ण क्षण आपण अनुभवले. याची देही याची डोळा आपण या स्पर्धेचा आनंद घेतला आणि या स्पर्धेतील पहिलं शतक बघायला मिळालं. या स्पर्धेने सर्व चुरशीचे सामने दाखवले. या स्पर्धेमध्ये कोणताही सामना एकतर्फी झाला नाही आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शुभम भैया चौधरी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज 3 तालुक्यातील सर्व तारे सितारे जे या ठिकाणी एकवटले त्यांनी साजरा केलेला आहे. एकशे 170 धावा करायच्या आहे. ज्या वेळेस हे 2 सितारे मैदानाच्या आतमध्ये उभे राहतात तर मैदानात काय होऊ शकतं आज ते मात्र बघायला मिळालं. आणि नक्कीच आज खूपसा उशीर केलेला आहे. देर करदी सनम आते आते टिनू बॉस यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत आहे. क्षेत्रक्षण लवकर लावून घ्या बघा. यानंतर आपल्याला आदरणीय सतेशजी गंजेवार यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी सोहेल बेग यांच्या शतकासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हे पहा, विदर्भ मालेगाव या ठिकाणून देखील सोहेल बेग यांच्या शतकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे मित्र
सुनुदा आहिर, पत्रकार मालेगाव हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. म्हणजे 5 जिल्ह्याच्या पलीकडे आपले सामने बघितले जातात, 5 जिल्ह्याच्या पलीकडे. आणि याचं श्रेय नक्कीच MS स्पोर्ट लाईव्हच्या संपूर्ण टीमला सुद्धा द्यावं लागेल. तर धन्यवाद सोनू दादा, तुमच्या शुभेच्छा स्वीकारल्या आम्ही. धन्यवाद. अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये सूर्यकांत शिंगाडे बाद झाल्यानंतर वादळी फलंदाजी बघायला मिळाली. सर्वांचं स्वागत आहे. आणि आज नव्याने जोडले गेलेले आजचे नवीन गुणलेखक आदरणीय अमोलजी गुजडी सर यांचं देखील स्वागत आहे. पहिल्या सत्रामध्ये मित्रांनो 169 धावा बनवण्यासाठी तब्बल 19 षटकार आणि 10 चौकार खेळवले गेले. मैदानाच्या आतमध्ये 2 मातब्बर फलंदाज आलेले. एकीकडे अंबाजोगाईचा क्रिस गेल, आसिफ शेख, तर एक तरुण आणि तडफदार फलंदाज उजेब लाला इमिजिएट मैदानाच्या आतमध्ये आलेले. बघूया, सामना संपलेला नाही बघा, लक्षात ठेवायचंय. कारण हे 2 फलंदाज जर उभे राहिले तर काही होऊ शकतं. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. यस, लेट्स प्ले. आत्ताच फलंदाजी केली बघा. आणि पुन्हा गोलंदाजीसाठी नितीन मुंडे सज्ज. यांना आयकॉन का म्हणलं जातं, कारण हा बहुगुणी खेळाडू आहे. पहिला चेंडू, आ हा हा, चला स्वागत समारंभ तुमचा देखील केला गेलाय. आइए, आपका भी स्वागत है. षटकार मी अगोदरच सांगितलंय, 169 धावा बनवताना 19 षटकार आणि 10 चौकार खेळलेले. तर परत फेड होईल का हे बघायचंय आपल्याला. पहिला षटकार आला, क्रिस गेल तळपला, क्रिस गेल जागा झाला, पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलेला आहे. जशास तसं उत्तर द्यावं लागेल. पुढचा चेंडू आहे, दुसरा चेंडू निघालाय, आउट ऑफ द पार्क, दुसरा षटकार. आपल्या सर्वांना माहिती आहे, आसिफ शेख जर उभा राहिला तर 180 सुद्धा धावा होऊ शकतात. कारण उजेब लाला देखील त्याच्या संघ आलेला आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 12 धावा. रोखना मना आहे. गोलंदाज तयार आहे. लागोपाठच्या माध्यमामध्ये आलेले 2 षटकार, विरोधकांना दिलेला इशारा. मजबूत फलंदाज आसिफ शेख. तिसरा चेंडू निघालेला आहे. परतफेड केल्या गेली. विजयाचं स्वप्न बघून तुम्ही मैदानात आले. अहो, विजयाचं स्वप्न बघून आम्ही सुद्धा मैदानात आलेलो आहे. गोलंदाज दाखवून देतोय पॅटीची ताकद. तिसरा षटकार, 18 धावा धावफलकावर आहे. ₹551 पारितोषिक तौफिकभाई पटेल यांच्या वतीनं रोख स्वरूपात जमा होत आहे आसिफ शेख यांच्यासाठी.
18 धावा फलकावर आहे. 4 सत्र, एक फाईट, विरोधकांची हवा टाईट. काय सुरुवात आहे. 170 धावा बनवायचंय. क्रिकेटमध्ये कोणतंही धावफलक अशक्य नसतं, परंतु त्याला प्रयत्नांची जोड लागत असते. यावेळेस वन बाउन्स, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. 22 धावा फलकावर आहे. परतफेड केली जाते. मोजून मापून विरोधकांवर हल्ला चढवलेला आहे. पहिले 3 षटकार आणि 1 चौकार या ठिकाणी आसिफ शेख यांची तगडी फलंदाजी दाखवतोय. काय दुसरं शतक बघायला मिळतंय आपल्याला. पहिलं शतक आपल्याला सोहेल बेग यानं दाखवलंय. काय दुसरं शतक बघायला मिळेल. मॅच इज ऑन. न भूतो न भविष्यती. क्रिकेटचा महासंग्राम. लिडिंग एज घेतलेला आहे. लिडिंग एज घेतलेला आहे. खेळ सोडलेला आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं चेंडू त्या ठिकाणी सीमेरेषे लगत अडवलाय. बघता बघता अक्षरशः 3 धावा या ठिकाणी पळून पूर्ण झाल्या आणि एक अवघड संधी गमावलेली आहे. संधी वारंवार दारात येणार नाहीये. संधी एकदाच येते. दार वाजवते. दार उघडलं तर ठीक आहे, नाही तर संधी निघून जाते. उजेबलाला 25 धावा धावफलकावर आहे. 170 धावा बनवायचा आहे. प्रयत्नांची परीकाष्ठा करावी लागेल. गोलंदाजाला आनंद देणारा चेंडू आहे. पहिल्या षटकात यांनी 25 केल्या होत्या. यांनी सुद्धा पहिल्या षटकात 25 केलेले आहे. अगदी बरोबर आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध, मैदानाच्या आतमध्ये रंगलेली लढत, या क्रीडांगणाला आलेलं रणांगणाचं स्वरूप आणि युद्धजन्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. सूर्य जरी मावळतीला चाललेला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये वातावरण तापलेलं आहे. तर गोलंदाज स्पीड गन, वेगाचा राजा इंद्रजित देशमुख आलेले. पहिला चेंडू लेंथ बॉल आहे. आडव्या हाताने केला. पहिली सिंगल पूर्ण झालेली आहे. सूर्या त्या ठिकाणी दुसरी धाव घेणार का. चांगला रिटर्न आहे. एका धावेवर समाधान. धाव फलक 1 ने पुढे जाईल. 26 धावा धाव फलकावर. अत्यंत महत्वाचं षटक आहे बघा, कारण मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्ले मध्ये नक्कीच आघाडीची जोडी हात खोलणार आहे. उजेबलाला यांच्यावर जास्त कॅमेरा असेल, कारण आसिफ शेख यांनी इरादा दाखवून दिलेला. गोलंदाज तयार. रफ्तार का राजा उडवलाय. मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार उजब यांच्या बॅटीतून येतोय. पहिला षटकार. 32 धावा धाव फलकावर. हा सामना सोपा नाहीये. कोणाला सुट्टी नाही आज. इंद्रजित तयार. पुढचा चेंडू. हो 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 हो, यावेळेस देखील खेळ पकडलाय बघा. बिगिटचा विचार. गोळा नका होऊ, गोळा नका होऊ, गोळा नका होऊ. मागे वा, मागे वा, मागे वा. सेलिब्रेशन नकोय, सेलिब्रेशन नकोय. तर विकेटचं बटन आणि या ठिकाणी मोठा धक्का. उजेबलाला एक विश्वासू फलंदाज यावेळेस बाद. नवीन बॅटर नरेश चव्हाण. चला, एक गेला तर एक आला, परंतु जी धावांची कमी आहे ती भरून काढावी लागेल या ठिकाणी. या चषकावर नाव कोरण्याचं स्वप्न घेऊन आपण या ठिकाणी आलो होतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे,
स्वप्न ते नसतात जे झोपल्यावर पडतात, स्वप्न ते असतात जे झोपू देत नाही. बघूया बॅटीची कडा, यावेळेस झेल पकडलाय. नरेश चव्हाण सुद्धा निघालाय. फलंदाज बाद, दुसरा धक्का. ऑन हॅट्रिक. या ठिकाणी हॅट्रिक साठी पारितोषिक देते या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय गुटूदादा थाटकर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपये. आज बक्षीसदात्यांची कमी नाहीये, खिशे भरून आलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये भरभरून कामगिरी करावी लागेल हे मात्र निश्चित आहे. अशफाक सय्यद, मॅच इज ऑन. सामना संपलेला नाहीये. हॅड्रिकचा चेंडू 1000 रुपयाचा चेंडू आहे. 2 बाद 32 धावा धावपळकावर 38 चेंडू आणि विजयासाठी 138 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. हा दबाव आहे बघा, हा मेगा फायनलचा दबाव आहे. मैदानाच्या आतमध्ये डेड बॉलची घोषणा झालेली आहे. अगदी सुंदर कामकाज या ठिकाणी MS स्पोर्ट लाईव्हचं देखील चालू आहे. चेंडू चांगला होता, मला वाटतं सिंगलचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी. हा लेग बायच्या माध्यमामध्ये आपण घेऊन जाऊया. 1 धाव. धाव फलक 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आणि त्या ठिकाणी इंद्रजीत खडबडून जागा झाला. त्यानंतर 2 चेंडूंवर विकेट आणि 5व्या चेंडूवर सिंगल. शेवटचा चेंडू डॉट चेंडू आलेला आहे. जाता जाता केला इशारा. निर्धाव चेंडून समाप्ती. 2 षटकानंतर 2 बाद 33 धावा धावफलकावर 36 चेंडू आणि विजयासाठी 137 धावांची गरज. नितीन मुंडे पुन्हा एकदा आलेले आहेत. सेकंड स्पेलमध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. काय ती जुगलबंदी आपल्याला बघायला मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये 15 चेंडूंमध्ये झंझावती अर्धशतक पूर्ण करणारा संघाचा नेता अशफाक सय्यद स्ट्राईकवर आहे. चेंडू डॉट आलेला आहे. चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू बघितला. पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असफल होताना बघायला मिळाला. निर्धाव चेंडूची नोंद आपण या ठिकाणी बघू शकता. पुढचा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. यावेळेस फुल लाईनचा चेंडू वापरला आणि यावेळेस बॅटीचा स्पर्श घेत चेंडू मात्र ऑन साईडला येताना बघायला मिळतोय. 1 सिंगल मिळालेली आहे. धाव फलक 1 ने पुढे जाईल आणि नक्कीच 34 धावा धावफलकावर आहे. जिंकायचंय, लढायचंय. जो झुंजणार आहे तो जिंकणार आहे. आणि क्रिकेटमध्ये सांगितलं जातं, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. रिवाचा प्रयत्न आहे. ओ हो हो, काय क्षेत्ररक्षण आहे बघा, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. प्रिन्स, हम है यहाँ के राजकुमार. प्रिन्स होते बघा त्या ठिकाणी. नक्कीच 1 धाव खर्च झाली. 3 धावांचं रक्षण केलेलं आहे. 35 धावा धावफलकावर तयार झालेलं आहे. प्रत्येकाचं योगदान आहे. विजयासाठी तिन्ही माध्यमामध्ये चांगलं काम करावं लागतं आणि ते काम बघायला मिळालं. यावेळेस चेंडूला उडवलेलं आहे. चेंडूला उंची आहे, लांबी मिळाली नाही. या ठिकाणी पकडला झेल आणि अशफाक सय्यद यांचा संपला खेळ. विकेटचं पतन, फलंदाज बाद. प्रत्युत्तर काय द्यायचं राहतं हे मात्र किंगस्टारच्या फलंदाजांनी दाखवून दिलं. सकाळी पराभूत झालेला संघ संध्याकाळी खडबडून जागा झाला. 35 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी 135 धावांची गरज. चेंडू मात्र आता 31च शिल्लक राहिलेले.
इरफान पठाण. यावेळेस अंबाजोगाईचा इरफान पठाण मैदानात आलेला आहे, कारण हा उजव्या हाताचा आहे. लिडिंग एज घेतला. पहिला चेंडू होता. या ठिकाणी सेकंड स्पेल मध्ये आलेले आहेत इंद्रजित देशमुख. सामन्याला वेगळी कलाटी देणे ही त्यांची खूबी आहे, आणि याही सामन्यामध्ये इंद्रजित यांनी संघाला पुन्हा एकदा वळवलेलं आहे. काय चेंडू आहे बघा. फुलर लाईन तयार कर. ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणलं जातं ते ब्रह्मास्त्र यावेळेस आसिफ शेख यांच्या पायाच्या दिशेने फेकलंय. चेंडू डॉट आलाय. बघूया पुढचा चेंडू आहे बघा. या ठिकाणी गोलंदाज सज्ज आहे. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले. तिसरा चेंडू पूर्णतः बॅटीवर आला नाही. लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला फटका. ओ हो यावेळेस देखील चूक झाली आणि चेंडू सीमेरेषेच्या बाहेर गेलाय. त्या ठिकाणी आपण बघतोय सावकार मात्र येतोय. पहिल्या 2 चेंडूंची कमी या चेंडूवर मात्र भरून काढली, परंतु विजयाचा प्रवास मोठा आहे, कारण विजयासाठी अक्षरशः चौकार आणि षटकारांचा पाऊस या ठिकाणी करावा लागणार आहे. लोअर फुलटॉज आहे. कनेक्शन टिक्सर राहिलं नाही. क्षेत्ररक्षक सोहेल बेग चांगलं क्षेत्ररक्षण, आणि नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय चांगला रिटर्न. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस पायाला ब्रश करून चेंडू आलेला आहे. त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. 4 बाद 40. उजेबलाला अशफाक सय्यद परतल्यानंतर सामन्यात थोडासा रंग उडालाय, आणि नरेश चव्हाण यांनी देखील आज निराशा केली. हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. चला ओमकार सुद्धा निघालेत मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर विजयजी कराड, आदरणीय डॉक्टर विनयजी नालपे व आदरणीय डॉक्टर अमितजी लोमटे, या तीनही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. चला यावेळेस पूल केलेला आहे, आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मला वाटतं आता सूर्या शिंगाडे यांनी फेविकॉलच्या डब्यात हात बुडून यायला पाहिजे, कारण हा चेंडू काही हाताला चिटकत नाहीये.
दुसरा झेल सोडलेला आहे. 44 धावा आहेत. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे बघा, 501 रुपयांचा सचिन मुंडे यांच्यासाठी सौरभ पाटील यांच्या वतीने पारितोषिक येत आहे. पुढचा चेंडू आहे. चला कनेक्शन आणि संपर्क बघता हा चेंडू खूप दूरवर गेलाय. मला वाटतं आंबेडकर चौकाच्या आसपास जाऊन पडला असेल चेंडू. पन्नास धावा पूर्ण. चला जाऊया. 5-50. संघनायक सचिन मुंडे, हा त्यांचं स्वागत वारंवार होतंय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र सातत्यपूर्ण आलेले 2 षटकार. पुढचा चेंडू आहे. यावेळेस बॅटीची कडा. प्रिन्सनं प्रभावित केले बघा आज. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आज. एक सिंगल मिळालेली आहे. 57 धावा धावफलकावर. घेतलेली नाही, एक क्षमस्व डॉट चेंडू असेल. 56 धावा धावफलकावर आहे. 2 चेंडू दूर. आसिफ शेख अर्धशतकापासून 2 धावा दूर आहे. यावेळेस आडव्या हाताने खेळलेला फटका नाही. यावेळेस क्षेत्ररक्षण केलंय बघा. झेल घेण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी कमी होते, परंतु एक मोठ्या फटक्याला रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बघा. 1 धाव मिळालेली आहे. 49 धावांवर या ठिकाणी आसिफ शेख जाऊन पोहोचलेला आहे. मागील सामन्यामध्ये वेगवान अर्धशतक, याही सामन्यामध्ये एकाकी झुंज देताना अंबाजोगाईचा क्रिस गेल मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 57 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. लेग ब्रेक होता, परंतु धाव फलकाला ब्रेक लावू शकले नाही, कारण चेंडू जातोय सीमा पार आणि शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार. तर या ठिकाणी मित्रांनो 18 चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 109 धावांची गरज. सूर्य हा शिंगाडे. 18 चेंडू आहे, 109 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार मारायचा आहे. एक निर्धाव चेंडू आणि तुमचा. चला अर्धशतक पूर्ण केलं. आसिफ शेख यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे बघा. नक्कीच चमत्कार आहे तो, नमस्कार आहे बघा. जबरदस्त फलंदाजी आसिफ शेख यांची. चला यावेळेस चेंडू हवेत आहे. हा नो मेन्स लँड मध्ये पडलेला चेंडू आहे. सदुसष्ट धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 6. पुढचा चेंडू समांतर रेषेत निघून गेलेला आहे. पंचांकडे बघितलं जातं आणि त्यानंतर मात्र एक डॉट चेंडूची नोंद आपण करू. विजयाची औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये पार करायची आहे. थोडस अशक्य आव्हान शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 103 धाव्यांची गरज. फुलटॉस आहे.
एका दिशेने मात्र आसिफ शेख गोलंदाजांना फोडतोय आणि एका दिशेनं धावांचा दुष्काळ आहे. 73 धावा धावफलकावर आहे. 14 चेंडू 97 धावेंची गरज. यानंतर मला वाटतं शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल हे सुद्धा बघायचं आहे. प्रेक्षकांमधून मोठी मागणी आलेली आहे. चला याही वेळेत चेंडूला पाठवलंय बाहेर. लागोपाठच्या माध्यमामध्ये येणारे 2 षटकार 79 धावा धावफलकावर आहे. 13 चेंडू 91 धाव्यांची गरज. कौतुक करावं लागेल या ठिकाणी किंगस्टारच्या सर्व खेळाडूंचं. आजच्या सत्रातील पहिला सामना हरल्यानंतर मात्र त्यांनी लगातार 3 षटकारांची हॅड्रिक आणि हा पराक्रम त्यांनी या सामन्यामध्ये 2दा केलेला आहे. 12 चेंडू 85 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षकांची मागणी आहे विशाल भैया चाटे गोलंदाजीला येतात की काय ते बघायचंय. परंतु मला वाटतं केजू भैया त्या स्लिपमध्ये उभे. प्रेक्षकांमधून आवाज दिले जात आहेत केजू भाई. त्या प्रेक्षकांमध्ये तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. परंतु आता संघ कोणाला गोलंदाजी देतील हे बघायचंय. 12 चेंडू 85 धाव्यांची गरज. कोण गोलंदाजीला येणार हे बघायचंय कारण 2 षटक शिल्लक आहे. मला वाटतं मनोज कदम येत आहेत. मनोज कदम. चला वेळ वाचवा ना. थोडा वेळ वाचवा. बक्षीस वितरण करायचंय आपल्याला. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं काही प्रमुख पाहुणे आलेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर कराड, आदरणीय डॉक्टर नालपे आणि डॉक्टर लोमटे सर्वांचं स्वागत. पहिला चेंडू डॉट आहे. माफ करा सिंगल आहे. सिंगल इमिजिएट पूर्ण केलेली आहे. 86 धावा धावफलकावर. 73 धावांवर आसिफ शेख जाऊन पोहोचलेला आहे आणि संघाची धावसंख्या 86 आहे. म्हणजे फक्त एका दिशेनं धावा झाल्या आणि उर्वरित 13 धावा सगळ्यांनी मिळून केलेल्या आहे. त्यामध्ये काही अवांतर धावा सुद्धा आहे. बघूया. चेंडू डॉट असणार आहे. मला वाटतं शेवटचं षटक नक्कीच किजू भाई यांना दिलं जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नाही किजू भैया वॉर्मअप करताय म्हणजे मला वाटतं शेवटचे 6 चेंडू त्यांचेच आहे. चला चेंडूला उडवलंय आणि यावेळेस मात्र 1 बाउंड चेंडू जातोय सीमा पार. चौकार आलाय. 90 धावा धावफलकावर. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आणि 77 धावांवर आसिफ शेख. पुढचा चेंडू आहे. यावेळेस चेंडू हवे ते प्रिन्स. चेंडू खाली. मी अगोदर सांगितलं आज प्रिन्सचा दिवस आहे. एकदा आसिफ भाई साठी टाळ्या वाजवा बघा. 77 धावांची वादळी केली होती आणि जोपर्यंत आसिफ भाई मैदानात होते तोपर्यंत काही आशा होत्या. परंतु चांगल्या कामाचं कौतुक करावंच लागतं. 8 चेंडू 80 धावा.
तर आदरणीय डॉक्टर अमितजी लोमटे साहेब यांचं शुभागमन झालंय. साहेबांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक 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 स्वागत. एकदा जोरदार टाळ्या चिजू भैया यांच्यासाठी बघा. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आहे. विशाल साठे अर्थात चिजूभाई प्रेक्षकांच्या विनंतीला मान दिला. गोलंदाजीला आले. स्ट्राईकवर तला हुसेन आणि नॉन स्ट्राईक एंडवर संजू टिपरे. पहिला चेंडू या ठिकाणी खराब आलेला आहे आणि व्हाईटच्या माध्यमामध्ये येणारा हा चौकार. दिवाळी बंपर बोनस दिलाय किजू भैयानं. फुकटच्या 5 धावा. तसं किजू भैयाचं मन देखील मोठंच आहे. 99 धावा आहेत बघा धावपळकावर. हा लगेच लगेच. चला जाऊया. हो सुरेख चेंडू. किजू भैया यांचा हा डॉट चेंडू आहे. किजू भैया यांच्या प्रत्येक विकेटसाठी गोटूदादा थाटकर यांच्या वतीनं 1000 रुपये. बोल्ड. सतीश गंजेवार यांच्याकडून 1000 रुपये. मान्यवरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी केला जातोय आणि आताच्या चेंडूवर जर विकेट घेतली तर आसिफ शेख क्रिस गेल यांच्या वतीनं 500 रुपये. चला 4 चेंडू शिल्लक आहे. थोडीशी काय करा. डिफेन्स केलेला आहे. विजय इंगळे मैदानात आले. सिंगल पूर्ण करतायत. परंतु विजय इंगळे यांना बघितल्यावर राहुल द्रविडची आठवण आली. येलो येलो येलो. हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे बघा. हे या ठिकाणी दिलं जात आहे आसिफ शेख यांना. चला याही वेळेस वाईटची घोषणा आहे. 1च धाव मिळेल. 101 धावा झालेल्या आहे. प्रतिउत्तर चांगलं दिलंय फ्रेंड्स 11 संघानं. हा याही वेळेस फलंदाज बाद. बक्षीस चालू राहणार आहे.
सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत या स्पर्धेसाठी. परिश्रम घेणारे सर्व आयोजक, या स्पर्धेचे निर्माते मिस्टर क्रिकेट विशाल भैया चाटे आणि गुटू दादा थाटकर मित्रमंडळाचे सर्व सदस्य यांचे मनस्वी आभार. सर्व बक्षीसदाते आणि विशेष आभार या ठिकाणी शुभम भैया चौधरी ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व बक्षीसदाते, त्यामध्ये आदरणीय विलास राठोड, ॲडव्होकेट अर्शद जुनेद शेख, आदरणीय श्लोक भैया परदेशी, आदरणीय मुनीर भाई शाह, आदरणीय इम्रान भाई शेख, गोटू दादा थाटकर, संतोष भैया भालेकर, सचिन भैया कोकाटे, विशाल भैया चाटे, बीबी शेठ भालेकर, संतोषजी सतीशजी गंजेवार, टिनू बॉस, दिनेशजी करपे, विजय चाटे, अजय शेळके, विनोद भैया सुरोशे, शिव रुद्राक्ष, अनितोष कातकाळे, अशफाक सय्यद, ऋषी कदम, इम्रान शेख, इरफान पठाण, कृष्णा मुंडे, नितीन केंद्रे, आदिल सय्यद, मुद्दू एनबी, अमजद पठाण. चला या ठिकाणी 500 रुपयांचं जे पारितोषिक होतं अर्धशतकासाठी तौफिकभाई पटेल यांचं या ठिकाणी दिलं जात आहे. सर्वांचे मनापासून आभार. विजय संघाचं अभिनंदन. विजयाची परंपरा पुन्हा एकदा या ठिकाणी कायम राखलेली आहे आणि पराभूत संघाचं देखील या ठिकाणी कौतुक केलं जाईल. इकडे या, इकडे या, इकडे या. गाणं लावायचं. गाणं लावा रे. अरे गाणं लावा, गाणं.